तर आज जुमडे सरांनी द्रव्य औषधी गुणासंबंधी प्रश्न आणि भोजनाच्या गुणासंबंधी प्रश्न या दोन प्रकरणाचं वाचन केलेलं आहे. अगदी शेवटचेच प्रश्न आहेत ते 2-3 प्रश्न, आणि या ग्रंथाच्या समारोपापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि एकंदरीत हा ग्रंथ समजून घेत असताना बुद्धाने जे काही अतिशय सूक्ष्म पातळीवर चित्ताच्या स्तरावर जे काही उपदेश केलेला आहे, तो अतिशय गहन असा उपदेश जो अभिधम्माशी संबंधित आहे. हा उपदेश या ठिकाणी मिलिंद प्रश्न या ग्रंथांतर्गत आलेला आहे. आपण जरी याचं विश्लेषण केलेलं असलं तरी मात्र हा ग्रंथ वारंवार वाचावा आणि त्यावर चिंतन मनन करावं. आपले इतर जे काही धम्मग्रंथ आहेत त्यामध्ये याचे रेफरन्सेस आपण शोधून त्याला परिपूर्णपणे आपल्याला वाचता यावं यासाठी प्रेरित करणारा असा हा ग्रंथ आहे. आणि निश्चितपणे इथे जे काही बाबी आलेल्या आहेत त्याचा शोध आपण बौद्ध ग्रंथामध्ये, आपले जे ते काही त्रिपिटक आहे, आता बरेच लोकांकडे त्रिपिटक नसतील, तर कुठून म्हणजे जिथे मिळेल तिथून आपण ते प्राप्त करून ते निश्चितपणे थोडं थोडं का होईना आपण वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाचणे हा आपला छंदच जडला पाहिजे. थोडंसं का होईना, 15 मिनिट, अर्धा घंटा का होईना, परंतु रोज आपण वाचन केलं तर निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि त्यातून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीचं धम्मजीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल. तर इथे द्रव्य औषधी गुणासंबंधी प्रश्न. तर दैनंदिन जीवन जगत असताना वातावरणाच्या प्रभावामुळे म्हणा किंवा खानपानाच्या प्रभावामुळे म्हणा किंवा इतर कुठल्या म्हणजे कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा प्रभाव होऊन आपण कधी ना कधी आपली प्रकृती बिघडतच असते. आणि जेव्हा प्रकृती बिघडते तेव्हा आपण औषध ग्रहण करत असतो. डॉक्टर जे काही प्रिस्क्राईब करत असतात त्या अनुषंगाने आपण ते औषध ग्रहण करत असतो. तर आता इथे द्रव्य औषध म्हणजे आपलं मन आणि किडे म्हणजे आपल्या मनातले क्लेश. तर ज्या औषधीमध्ये जसे किडे उत्पन्न होत नाही तसे आपल्याही मनामध्ये क्लेश उत्पन्न होऊ देऊ नका असं या तथागत आपल्याला सांगत आहेत. तर आता क्लेश हे खूप काही समजावून सांगण्याची गरज नाही, कारण हा ग्रंथ समजून घेता घेता आता बऱ्यापैकी आपल्या सर्वच लोकांना क्लेश म्हणजे काय हे आता माहीत झालेलं आहे. अर्थात लोभ, द्वेष आणि मोह याला आपण क्लेश म्हणतो. आणि हे क्लेश डांबरासारखे चिकटलेले असल्यामुळे वारंवार ते आपल्या मनामध्ये आपल्या इंद्रियाच्या विषयाचा त्या इंद्रियाला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा त्यातून लोभ उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, मोह. तर या तीनही क्लेशांची आपल्या मनामध्ये सातत्याने उत्पत्ती होत असते आणि साधक भिक्खूने आपल्या मनाला स्थिर करून आपल्या मनाला या क्लेशांपासून मुक्त करायचा आहे. आणि म्हणून औषधाचा हा जो काही गुण आहे, औषध त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही त्याच पद्धतीने आपल्या मनामध्ये क्लेश उत्पन्न होता कामा नये. तर हा औषधीचा पहिला गुण आपण ग्रहण केला पाहिजे. यामध्ये खूप काही विश्लेषण करण्याची गरज नाही. त्यानंतर म्हटलेलं आहे की द्रव्य औषधाने चावल्यामुळे, स्पर्शामुळे, पाहिल्यामुळे, भोजनामुळे, पिण्यामुळे, चाटल्यामुळे जे विष लागते ते सर्व नष्ट होत असते. आपण औषध त्याच्यासाठी प्राशन करत असतो. औषधाचा हा गुणच आहे. खोकला असेल तर खोकल्याचं औषध घेतो आणि त्यापासून आपला खोकला दूर होतो, नाहीसा होतो. ताप आला असेल तर त्या तापाचं औषध घेतो आणि तो ताप दूर होत असतो. तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा स्पर्श जरी झाला तरी त्यातून इन्फेक्शन होण्याची भीती असते आणि त्यामुळे काही ना काही व्याधी आपल्याला होताना असं दिसते. बऱ्याच ठिकाणी एखादी किडा चावला तर
त्याचं सुद्धा इन्फेक्शन होऊन आपला पाय फुगतो, सडतो इवन, बघितलेलं आहे. पाहिल्यामुळे म्हणजे डोळ्याने ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस छोटे जे बारीक कण असतात ते डोळ्यामध्ये जातात आणि त्या कणाचा सुद्धा आपल्या डोळ्यावर परिणाम होऊ शकतो. अशाही गोष्टी आपल्याला बरेचदा पाहायला मिळतात. भोजनाचे दुष्परिणाम सांगण्याची गरज नाही, आपण जाणतो. दूषित पाण्याचे काय परिणाम होतात आपण सर्वांनाच माहित, हा सगळा अनुभव आपण दिलेला आहे. आणि साठल्यामुळे आणि या विष बाधेवर जे आहे ते म्हणजे हे द्रव्य औषध ते प्राशन केल्यामुळे हे जे काही आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात ते नष्ट होत असते. तर अशा पद्धतीनं औषधीचा गुण आहे की रोगांना नष्ट करणे, हा औषधीचा गुण ठिकाणी सांगितलेला आहे. मग हा गुण आता कसा ग्रहण करायचा? तर साधक भिक्खूने आसक्ती, दोष, मोह, अहंकार, मिथ्या दृष्टीचे सर्व विष नष्ट केले पाहिजे. तर त्या औषधीमुळे जसं आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे दोष नष्ट होत असतात, विष नष्ट होत असतात, त्याचप्रमाणे साधक भिक्खू काय केलं पाहिजे? तर दोष, मोह, अहंकार, मिथ्या दृष्टी हे जे सर्व विष आहे ते नष्ट केले पाहिजे. तर अर्थातच हे नष्ट आपण कोणती औषध घेऊन नष्ट करत असतो? तर अर्थातच आपण शिलाचरण करतो, आपण ध्यान करतो. या समाधी मार्गात अवलंब करून आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झालेले हे जे काही विष आहे, या विषाला आपण बाहेर काढतो. आणि हे औषध आपण जेव्हा प्राशन करतो तेव्हा आपल्या चित्ताला लागलेली ही कीड जी आहे, हे विष जे आहे, नष्ट होत असते. मोह, दोष, अहंकार, मिथ्या दृष्टी. तर इथे या प्रकरणाचीच कन्क्लुजन देत असताना भगवान बुद्ध काय म्हणतात की जो साधक संस्काराच्या स्वभावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छितो त्याने क्लेशरूपी विष नष्ट करण्याकरिता औषध झाले पाहिजे. तर संस्काराचा स्वभाव, संस्काराच्या स्वभावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छितो, तर आपण प्रत्येकाने संस्काराच्या स्वभावाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे. तर संस्कार म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तर संस्कार हे एक उपादान स्कंद आहे. 5 उपादान स्कंदापैकी संस्कार सुद्धा एक उपादान स्कंद आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान असं जे 5 उपादान स्कंद पाहतो, त्या 5 उपादान स्कंदामध्ये संस्कार सुद्धा एक उपादान स्कंद आहे. उपादान म्हणजे ज्यामुळे आसक्ती निर्माण होते ते म्हणजे उपादान. आणि आसक्ती कशामुळे निर्माण होते? तर आसक्ती तृष्णेमुळे निर्माण होते. मग तृष्णा कशामुळे निर्माण होते? तर तृष्णा पंच इंद्रियामुळे निर्माण होते, सळायतनामुळे निर्माण होते. सळायतन शरीरावरचे 5 आणि मन एक 6. तर यावर आपण विस्तृतपणे मी अनेकदा मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्याही विस्तारामध्ये जाण्याची गरज नाही. तर या ठिकाणी आपण जे बनलेलो आहोत, आपलं जे एक्झिस्टन्स आहे, आपलं जे अस्तित्व आहे ते संस्कारामुळे आहे. आपण जे सोबत घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे संस्कार आहेत, कर्म संस्कार आहेत. संस्कार म्हणजे काय? आपण ढोबळ मानानं त्याला सवयी म्हणतो ना, त्याला तशी सवयी पडली, तसे संस्कार त्याच्यावर झालेले आहे म्हणून तो तसा वागतो. तर माणूस लोभाने वागतो कारण तसा त्याचा संस्कार आहे. माणूस द्वेषाने वागतो कारण तसे त्याच्यावर संस्कार झालेले आहे, म्हणून याला संस्कार म्हटलेला आहे. आणि आपण जे म्हणतो संस्कार हे वरवरचे संस्कार आहेत, तेही संस्काराचाच भाग आहे. परंतु विशेषत्वाने इथे जे मुख्य संस्कार आहे ते लोभाचे संस्कार, द्वेषाचे संस्कार आणि मोहाचे संस्कार, आणि म्हणूनच याला क्लेश म्हटलेला आहे. याच्या आधारावरच इतर उपक्लेशांची निर्मिती होत असते. जसं क्रोध आहे, द्वेषातून निर्माण होते तो.
तर अशाच पद्धतीच्या उपक्लेशांची या मुख्य क्लेशांपासून निर्मिती होत असते आणि माणूस त्याच पद्धतीनं वागतो, कारण त्याचा स्वभाव तसा बनलेला असते, त्याचं हॅबिट पॅटर्न तसं बनलेलं असते, त्याची सवय तशी बनलेली असते, त्याची जडणघडण तसं बनलेलं असते, त्याच्या मनावर तसा संस्कार झालेला असतो आणि म्हणून तो आपल्या प्रवृत्तीनुसार तसा वागतो. ही प्रवृत्ती त्याची बनत असते आणि म्हणून आपण संस्काराचे पुतळे आहोत. आणि मग बुद्ध काय म्हणतात? बुद्ध हे सगळं सांगताना आपल्याला सांगतात की सब्बे संखारा अनिच्चाती, सब्बे संखारा अनिच्चाती यदा पर्याय पස්සती अत्त निब्बिंदती दुःखे एस मग्गो विसुद्धिया. आपल्याला काय करायचं आहे? आपल्या दुःखातून मुक्ती प्राप्त करायची आहे, आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे, आपल्याला क्लेशातून मुक्त व्हायचं आहे. आणि मग क्लेशातून मुक्त व्हायचं असेल तर ते कसं व्हायचं हे समजून घेतलं पाहिजे. हे जो प्रज्ञेनं जाणतो है ना, हे जो प्रज्ञेनं जाणतो तो या दुःखातून मुक्त होतो. हाच विशुद्धीचा मार्ग आहे असं भगवान बुद्ध जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा फार महत्त्वाची अशी गाथा आहे. मग दुसरी गाथा काय? सब्बे संखारा दुःखाती, सब्बे संखारा दुःखाती. सर्व संस्कार हे पहिल्या गाथेत म्हटलेलं आहे अनित्य आहे, दुसऱ्या गाथेत म्हटलेलं आहे सर्व संस्कार हे दुःख आहे. यदा पर्याय पස්සती, हे जो प्रज्ञेने जाणतो, अत्त निब्बिंदती दुःखे, तो दुःखातून मुक्त होतो. एस मग्गो विसुद्धी, हाच विमुक्तीचा मार्ग आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी किती बारीक सारीक गोष्टी सांगून आपल्याला दुःखातून मुक्तीचा मार्ग काय आहे हे सांगण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे ते समजून घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सूक्ष्म पातळीवर समजून घेणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून बुद्ध काय सांगतात? सर्व संस्काराचा स्वभाव कसा आहे? अनित्य आहे. सर्व संस्काराचा स्वभाव कसा आहे? म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? जो साधक संस्काराच्या स्वभावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छितो तर संस्काराच्या स्वभावाचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि संस्काराचा स्वभाव काय आहे? तर संस्काराचा पहिला स्वभाव आहे अनित्य, सब्बे संखारा अनिच्चाती. संस्काराचा दुसरा स्वभाव काय आहे? सब्बे संखारा दुःखाती, दुःख आहे. म्हणजे जे जे संस्कारित आहे ते अनित्य आहे, जे जे संस्कारित आहे ते दुःख आहे. आणि म्हणून संस्कारित अस्तित्व ज्याला आपण म्हणतो ते संस्कारित अस्तित्व नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही, ठोस नाही, अजर नाही, अमर नाही, तर ते उत्पन्न होऊन नष्ट होणारं आहे. उपज्यत्वा निरोज्यंती, उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा त्याचा स्वभाव आहे. आणि आपण सर्व लोक आपल्या आजूबाजूला जे काही आपल्याला दिसते ते सर्व संस्कारित अस्तित्वाचा भाग आहे. संस्कारित अस्तित्व, संस्कार झालेले आहे. संस्कार होणे म्हणजे काय? तर एकापेक्षा जास्त वस्तू जेव्हा एकत्रित येतात त्यातून एक नवनिर्मिती होते, एक नवीन वस्तू निर्माण होत असते, त्याला संस्कारित होणं असं म्हटलेलं आहे. संस्कारित है ना, तो संस्काराचा भाग आहे. दोन गोष्टी एकत्रित आल्यामुळे तिसरी गोष्ट निर्माण झाली, हा संस्कारित अस्तित्वाचा भाग आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे काही आपल्याला पाहायला मिळते या भौतिक जगामध्ये आणि आंतरिक जगामध्ये ते काय आहे? संस्कारित अस्तित्वाचा भाग आहे. आणि हे संस्कारित अस्तित्व कसं आहे? अनित्य आहे, नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही, ठोस नाही, अजर नाही, अमर नाही, नष्ट होणारा आहे. उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हा त्याचा स्वभाव आहे. प्रतिक्षण या जगामध्ये बदल घडून येत आहे, परिवर्तन घडून येत आहे. ह्या बाबी आपण वारंवार याचा उल्लेख आपण वारंवार केलेला आहे आणि हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून हा स्वभाव संस्कारिततेचा, संस्काराचा जो स्वभाव आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि हे जेव्हा याचा बोध आपल्याला होते अनित्यतेचा, तर या अनित्यतेतून मग दुसरं काय म्हटलेलं आहे? सब्बे संखारा दुःखाती. मग जे अनित्य आहे त्यातून दुःखच उत्पन्न होत असते, हा स्वभाव आहे. जे अनित्य आहे त्यातून दुःखच उत्पन्न होत असते. परंतु आपण मोहामध्ये पडून असल्यामुळे ते नित्य आहे, शाश्वत आहे, ध्रुव आहे, ठोस आहे, अजर आहे, अमर आहे असं म्हणून आपण त्याला पकडून ठेवलेलं आहे.
होल्डअप केलेला आहे, त्याला आसक्ती म्हणतो आपण. आणि या आसक्तीमुळेच आपण भवचक्रामध्ये फसतो. आणि म्हणून ही तृष्णा आहे. या तृष्णेच्या आधारावर आसक्ती निर्माण होते. आणि तृष्णा पंचस्कंधाच्या आधारावर म्हणजे इंद्रियांच्या आधारावर निर्माण होते. कारण इंद्रिय आहेत त्याचे विषय आहे आणि ते विषय इंद्रियावर आदळतात तेव्हा त्यातून क्लेश उत्पन्न होतात. आणि या क्लेशाला पकडून ठेवण्याची किंवा हे क्लेश त्यामध्ये आपण रममाण होतो, ते प्राप्त करण्याची इच्छा मनात उत्पन्न होते, त्याला तृष्णा म्हटलेला आहे. आणि ते तृष्णा पकडून ठेवण्याचा जो काही भाव आहे मनामध्ये त्याला आपण आसक्ती म्हणतो, त्याला आपण उपादान म्हणतो. आणि दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर या संस्काराचा स्वभाव आपल्याला समजून घ्यावा लागतो. आणि तो स्वभाव आहे अनित्यतेचा, तो स्वभाव आहे दुःखाचा. जे अनित्य आहे ते एक दिवस नष्टच होणार आहे. आणि जे नष्ट होणार आहे पण त्याला आपण होल्डअप करून ठेवल्यामुळे, पकडून ठेवल्यामुळे, हेच नित्य आहे असा मोहामध्ये पडून असल्यामुळे जो आपल्याला भास होतो, त्याच्यामुळे एक दिवस आपला हा भ्रम तुटतो आणि त्यातून आपल्याला दुःख निर्माण होते. कारण काय की त्याचा स्वभाव अनित्यतेचा असल्यामुळे ते एक दिवस नष्ट होणार आहे. आणि जे नष्ट होणार आहे परंतु ते नष्ट होणार नाही अशी आपली भावना असल्यामुळे, हा आपला मोह असल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे आपण त्याला पक्क पकडून ठेवलेलं आहे. आणि एक दिवस ते आपल्या हातून सुटणार आहे. आणि ज्या दिवशी ते आपल्या हातून सुटेल त्या दिवशी दुःख निर्माण होईल. म्हणून सर्व संस्कार हे दुःखमय आहेत असं म्हटलेलं आहे ना, सब्बे संखारा दुःखाती. आणि हा जो संस्कारित अस्तित्वाचा स्वभाव आहे तो आपल्या प्रज्ञेनं जो माणूस जाणून घेतो, त्याचा बोध ज्या दिवशी त्याला होतो तेव्हा या संस्कारित अस्तित्वाप्रती ती त्याची पकड आहे ती सैल व्हायला लागते, आसक्ती तुटायला लागतो. मग जे नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही, त्याला मी कशाला पकडून ठेवलेला आहे, हा बोध जेव्हा मनामध्ये जागृत होतो तेव्हा खऱ्या अर्थानं माणसाची आसक्ती तुटत असते. आणि त्यावेळेस आपले क्लेश जे आहे ते नष्ट होत असते. आणि हा जो औषध आहे, ही औषध आपण अशा पद्धतीनं ग्रहण केली पाहिजे. साधकाने संस्काराच्या स्वभावाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे आणि आपल्या क्लेशांना नष्ट केले पाहिजे. असं जे औषधीचं गुण या ठिकाणी सांगितलेलं आहे, हा गुण आपण अशा पद्धतीनं संस्काराच्या स्वभावाला त्याचा अर्थ जाणून आपण तो ग्रहण केला पाहिजे. अतिशय म्हणजे छोट्याशाच लाईनी आहेत, दोनच ओळी आहेत, म्हणजे दोनच शब्द आहेत त्याच्यामध्ये, संस्काराच्या स्वभावाचा अर्थ. पण यामध्ये इतका गहन अर्थ दडलेला आहे, तो गहन अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे, तो पकडता आला पाहिजे, त्याला जाणता आलं पाहिजे, नाही का, त्याचा बोध आपल्याला करून घेता आला पाहिजे. आणि हा बोध जेव्हा होतो तेव्हा काय होतो, माणूस दुःखातून मुक्त होतो. आणि म्हणून यालाच बुद्धाने विशुद्धीचा मार्ग म्हटलेला आहे, विशुद्धीचा मार्ग असं म्हटलेलं आहे, आपल्या मनाची शुद्धता साधण्याचा मार्ग असं भगवान बुद्धांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. अस्तित्वाचा बोध होणे. आणि अस्तित्वाचा बोध होत नाही याचाच अर्थ आपण मोहात पडलेलो आहोत, अज्ञानामध्ये पडलेलो आहोत, त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे बुद्धांनी. चार आर्य सत्याचा बोध न होणे म्हणजे मोह, म्हणजेच अज्ञान, म्हणजेच अविद्या. आणि ही अविद्या असल्यामुळे आपण काय करतो, अविद्या पच्चया संखारा, संस्कारामध्ये पडतो, संस्काराचा ढीग रचतो आपण. आणि त्या संस्कारातून मग विज्ञान उत्पन्न होते आणि मग प्रतित्य समुत्पादाची जी कडी आहे ते पुढे पुढे जाते आणि परत परत आपण या भवचक्रामध्ये जन्मग्रहण करणे आणि मृत्यू या चक्रामध्ये आपण लटकून पडतो. तर खूप मोठा संदेश यातून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बनते नागसेनानी केलेला आहे. पुढचं प्रकरण आहे भोजनाच्या गुणासंबंधी प्रश्न. इथे भोजनाचे 3 गुण सांगितलेले आहे. भोजन आपल्याला काही नवीन बाब नाही आहे, आपली उपजीविका चालवण्यासाठी आणि ते भोजन प्राप्त करण्यासाठी आपण दिवसभर कष्ट करत असतो. कोणी शारीरिक कष्ट करतात, कोणी मानसिक कष्ट करतात. आणि या कष्टातून जे काही मिळकत आपल्याला मिळते त्यातून आपण भोजन ग्रहण करतो, आपली उपजीविका चालवत असतो. आणि आपल्या उपजीविकेसाठी जे काही आपण करतो ते प्रत्येकजण या ठिकाणी करत असते. मग या भोजनातून आपलं पोषण होत असते. आणि पुढे भोजनाचे गुण सांगत असताना काय म्हटलेलं आहे, भोजन सर्व प्राण्यांचा, जीव प्राण्यांचा आधार आहे. प्रत्येकाचं आपलं भोजन निसर्गाने निर्धारित केलेलं आहे. तर अनेक लोक शाकाहारी आहेत, अनेक प्राणी शाकाहारी आहेत आणि अनेक प्राणी मांसाहारी सुद्धा आहे. निसर्गाने त्यांना मांसाहारी बनवलेला आहे आणि म्हणून ते शिकार करून प्राण्यांचा जीव घेऊन
आपलं भरण पोषण करत असतात असं आपल्याला दिसते. आणि म्हणून भोजन सर्व जीवमात्रांचा, जीव प्राण्यांचा आधार आहे. भोजनाशिवाय इथे कोणी जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणून जिवंत राहण्यासाठी आपणा सर्वांना भोजनाची गरज आहे. म्हणजे भोजन हे आपल्या जीवनाचा आधार आहे म्हटलेला आहे, आधार आहे. मग आता हा गुण आपण कसा ग्रहण करायचा? तर मग पुढे भंते नागसेन आपल्याला सांगतात की साधक भिक्खूने सर्व प्राण्यांना निर्वाणाच्या मार्गावर चालण्यास आधार दिला पाहिजे. तर प्रत्येकाच्या धम्मजीवनाला आधाराची गरज असते. आधार नसेल तर माणूस स्थिर होऊ शकत नाही. आणि धम्मजीवनामध्ये स्थिर व्हायचं असेल, धम्मजीवनामध्ये एखाद्याला स्थिर करायचं असेल तर आपण आधार झालं पाहिजे त्याच्यासाठी. कशासाठी? तर तो निर्वाणाच्या मार्गावर चालण्यासाठी आपण त्याला आधार दिला पाहिजे, आपण त्याला प्रेरणा दिली पाहिजे. ही प्रेरणा म्हणजेच आधार आहे. आणि प्रत्येकाला इथे आधाराची गरज आहे. आपण प्रत्येकजण कुणाना कुणाच्या आधारावर आपण पुढे गेलेलो आहोत. लहानपणापासून आपल्या आईवडिलांचा आधार मिळाला, शिक्षकांचा आधार मिळाला, नातेवाईकांचा आधार मिळाला, मित्रांचा आधार मिळाला, समाजाचा आधार मिळाला, है ना. प्रत्येकाचा कुठला ना कुठला काही ना काही प्रमाणामध्ये आधार जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तेव्हा त्या आधारावर आपण पुढे जात असतो, प्रगती करत असतो. मग ते भौतिक पातळीवरची प्रगती असो किंवा आंतरिक स्तरावरची प्राप्ती असो किंवा प्रगती असो. आणि म्हणून धम्मजीवन जगत असताना इतरांना आपल्याला आधार देता आला पाहिजे, त्याला प्रेरणा देता आली पाहिजे आणि त्याला धम्म मार्गावर आरूढ करण्यासाठी आपल्याला चालना देण्याची आपली जी काही कुवत आहे ती आपण निर्माण केली पाहिजे आणि तसा त्याला आधार दिला पाहिजे. तर जसं भोजन सर्व जीव प्राण्यांसाठी आधार असतो तसाच धम्म मार्ग, धम्म म्हणजे धम्माची प्रेरणा हा इतरांसाठी आधार असला पाहिजे आणि तो आधार आपण निर्माण करून दिला पाहिजे, आहे की नाही. त्याला धम्म मार्गावर चालण्यास आपण आधार दिला पाहिजे. तर हा भोजनाचा पहिला गुण अशा पद्धतीने आपण ग्रहण केला पाहिजे. यावर खूप विस्ताराने सांगण्याची गरज नाही. नंतर भोजनामुळे सर्व जीव प्राण्यांची शक्ती वाढत असते. यात काही नवीन गोष्ट नाही. ऊर्जा प्राप्त होते, आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि यामुळेच आपली जीवनचर्या पुढे पुढे जात असते, है ना. तर यातून आपण काय ग्रहण केलं पाहिजे? तर यातून साधक भिक्खूने आपल्या योग्यतेमध्ये वाढ केली पाहिजे. तर सशक्त, नाही का, आपली शक्ती वाढते म्हणजे आपण सशक्त होतो, शारीरिकरित्या आपण सशक्त होतो. भोजनामुळे शारीरिकरित्या आपण सशक्त होतो, आपण तंदुरुस्त होतो, आपलं पोषण होते, आपली वाढ होते, ठीक आहे ना. आणि आपली वाढ होत असल्यामुळे त्यातून आपल्याला जीवनसत्व मिळत असल्यामुळे आपली वाढ होते, आपल्याला शक्ती प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे भिक्खूने किंवा उपासकांनी आपल्या चित्ताची शक्ती वाढवली पाहिजे. इथे जो भाग आलेला आहे तो शरीर रूपाचा नाही आहे, तर इथे चित्ताच्या संदर्भाने ही बाब आलेली आहे. आणि म्हणून आपल्या चित्ताची योग्यपणे आपण वाढ केली पाहिजे, आपल्या योग्यतेमध्ये वाढ केली पाहिजे. म्हणजेच काय, तर आपल्या शिलाचरण मजबूत केलं पाहिजे, आपलं ध्यान मजबूत केलं पाहिजे, आपली प्रज्ञा अधिक वृद्धिंगत केली पाहिजे, आपण आधी अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे, आपण 4 सत्यांचा बोध आपल्याला झाला पाहिजे, संस्कारित अस्तित्वाचा बोध आपल्याला झाला पाहिजे, अनित्य दुःख अनात्मताचा बोध आपल्याला झाला पाहिजे, प्रतित्य समुत्पाद हे आपल्याला कळलं पाहिजे, ते समजून घेता आलं पाहिजे. आणि जेवढ्या पातळीवर आपण ह्या सगळ्या बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या प्रमाणामध्ये आपली योग्यता वाढते, आपला मानसिक विकास होतो, आपलं चित्त अधिक बलवान होते, चित्त बलवान होते. जसं शरीराचं पोषण अन्नप्राशन केल्यामुळे होते, ते शक्तिशाली होते, बलाढ्य होते, तसं या सगळ्या गोष्टी ग्रहण केल्यामुळे आपलं चित्त सुद्धा बलाढ्य होते, शक्तिशाली होते, सामर्थ्यवान होते. जगाचं सत्य जाणून घेण्याचं सामर्थ्य यातून आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून हे जे काही तत्वज्ञान आहे, हे जे काही बुद्धानं सांगितलेलं ज्ञान आहे ते आपल्यासाठी कसं आहे, अन्नासारखं आहे. आणि त्यामुळे आपल्या चित्ताचं पोषण होते, आपल्या मनाचं पोषण होते, आपलं बल वाढते, आपण सामर्थ्यशाली होतो. आणि अशा पद्धतीनं हा जो काही अन्नाचा दुसरा गुण आहे या पद्धतीनं आपण ग्रहण केला पाहिजे. अधिक आपल्याला शक्तिशाली बनायचं आहे, अधिक दृढ बनायचं आहे आपल्याला. आणि यासाठी हे सगळं
आपली जी प्रज्ञा आहे ते विकसित करण्याची गरज आहे ना. तर या पद्धतीनं आपण हा गुण ग्रहण केला पाहिजे. नंतर असं म्हटलेलं आहे की जीव प्राणी भोजनाची इच्छा करीत असतात. जीव प्राणी भोजनाची इच्छा करीत असतात. भूक लागली की आपल्या मनामध्ये आता जेवण केलं पाहिजे अशी इच्छा निर्माण होते. भूक नाही लागली तर तशी इच्छा निर्माण होत नाही. परंतु जेव्हा माणसाला भूक लागते तेव्हा त्याच्या मनामध्ये भोजनाविषयीची इच्छा उत्पन्न होते आणि इच्छा उत्पन्न झाली की तो भोजन शोधतो. मग तो धावपळ करीत घरी जाईल आणि आपल्या वेळेस तो जेवण करण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला या सगळ्या बाबी माहीतच आहे की प्रत्येक प्राण्यामध्ये भोजनाची इच्छा निर्माण होत असते आणि त्या इच्छेनुसार तो भोजन ग्रहण करत असतो. तर आपण काय केलं पाहिजे, हा जो काही गुण आहे प्राण्यांमध्ये भोजनाची इच्छा उत्पन्न होणे, तर इथे कोणती इच्छा उत्पन्न म्हणजे साधकाच्या मनात उत्पन्न झाली पाहिजे, तर ते भोजन ग्रहण करण्यासंबंधीची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे असं या ठिकाणी याचा अर्थ नाही आहे. तर याचा अर्थ आहे साधक भिक्खूने सर्व लोकांच्या कल्याणाची कामना केली पाहिजे, ही इच्छा उत्पन्न झाली पाहिजे त्याच्यामध्ये, लोकांच्या कल्याणाची कामना उत्पन्न होणे. तर जीव प्राणी भोजनाची इच्छा करतो हे महत्वाचं आहे. इच्छा करतो हा जो शब्द आहे हा इथे महत्वाचा आहे, भोजन हा शब्द महत्वाचा नाही आहे. इच्छा करणे, साधकाने कोणती इच्छा केली पाहिजे, तर साधकाने लोकांच्या कल्याणाची इच्छा मनामध्ये बाळगली पाहिजे. हा महत्वाचा संदेश या भोजनाच्या गुणामधून आपल्याला ग्रहण करायचा आहे. भोजनाची इच्छा निर्माण होणे म्हणजे आपल्या मनात भोजनाची इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि आपण त्यामध्ये आसक्त होऊन मस्तपैकी भोजन केलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही आहे. तर इच्छा होणे म्हणजे काय, जशी भोजनाविषयीची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होते त्याच पद्धतीनं आपल्या मनामध्ये लोकांच्या कल्याणाची भावना किंवा इच्छा ज्यावेळेस निर्माण होते तेव्हा लोकांचं कल्याण साधत असताना आपल्या मनाची तृप्ती सुद्धा होत असते. आपलं मन तृप्त होते, आपलं मन संतुष्ट होते, आपलं मन शांत होते. आपल्या मनामध्ये ज्या भावना उत्पन्न होतात, ज्या ओतप्रोत भरलेल्या असतात लोकांच्या कल्याणाच्या भावनेनं, आणि एखाद्याचं कल्याण साधलं म्हणजे आपण जसं भोजन केल्यानंतर आपल्या पोटाची आपली तृप्ती होत असते, त्याच पद्धतीनं लोकांच्या कल्याणाची भावना ज्यावेळेस आपण करतो आणि लोकांचं कल्याण करतो त्यावेळेस एक फार मोठं समाधान आपल्या मनाला, फार मोठी तृप्ती आपल्या मनाला लाभत असते. हा काही प्रमाणात का असेना आपल्या प्रत्येकाचा हा अनुभव आहे. कारण प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कधी ना कधी काही ना काही कुशल कर्म केलेलं आहे आणि हे कुशल कर्म करताना, इतरांना मदत करताना आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना एक प्रकारे चांगल्या भावना उत्पन्न होत असतात. एक मोद उत्पन्न होतो आपल्या मनामध्ये, आहे की नाही. आणि म्हणून सातत्याने हे कर्म आपण केलं पाहिजे. लोकांच्या कल्याणाची भावना सातत्याने आपल्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे असा हा संदेश या ठिकाणी बुद्धाने दिलेला आहे. तर भोजनाप्रती जशी इच्छा उत्पन्न होते तसेच लोकांच्या कल्याणासंबंधी सुद्धा आपल्या मनामध्ये तशी इच्छा उत्पन्न झाली पाहिजे. आणि पुढे ते म्हणतात की हे राजा, स्थवीर मोग्गलायन यांनी म्हटलेले आहे, साधक भिक्खूने संयमित होऊन, स्थिर होऊन, शील संपन्न होऊन आपल्या आचरणाने सर्व लोकांच्या कल्याणाची भावना केली पाहिजे. तर सर्व लोकांच्या कल्याणाची कामना आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण परिपक्वता साधतो, जेव्हा आपण आपल्या मनाची मलिनता दूर करतो. क्लेश असेल तर आपण लोकांच्या कल्याणाची भावना करू शकणार नाही. आपल्या मनामध्ये द्वेष असेल तर आपण लोकांच्या कल्याणाची भावना करू शकणार नाही. आणि करण्याचा प्रयत्न केला तरी ते मनाच्या गाभाऱ्यातून निघणारी भावना नसेल, तर ती वरवरची भावना असेल. आणि ते केवळ यांत्रिक पद्धतीनं आपण कल्याण हो, भलं हो असं म्हणत असू, पण आंतरिक जी प्रेरणा आहे किंवा आंतरिक जी शक्ती लागायला पाहिजे ती शक्ती त्या ठिकाणी लागत नाही. आणि म्हणून शक्ती लागण्यासाठी आपल्याला प्युअर बनावं लागेल, शुद्ध बनावं लागेल. आपल्याला आपलं चित्त कुशलतेमध्ये आरूढ व्हायला पाहिजे, स्थिर व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त कुशल विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि असं जेव्हा मन आपलं तयार होते, कसं मन, तर संयमित मन तयार होते. मग आपलं मन संयमित होते, आपलं मन स्थिर व्हायला लागते, आपण शील संपन्न होतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे की संयमित होऊन, स्थिर होऊन,
शील संपन्न होऊन आपल्या आचरणाने, हे आचरण कसं, कुशल आचरण. मग कुशल आचरण कशाच्या आधारावर निर्माण होते, तर शीलाचरणाच्या आधारावर, ध्यान साधनेच्या आधारावर मन जेव्हा संयमित होते, अशा या संयमित मनाच्या माध्यमातून जे आपण आचरण करतो किंवा आपल्या मनाची जी काही एक उच्च पातळी किंवा एक उच्च अवस्था निर्माण होते, त्या अवस्थेतूनच खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे लोकांच्या कल्याणाची भावना निर्माण होत असते. लोकांच्या कल्याणाची भावना, मैत्रीची भावना, करुणेची भावना वृद्धिंगत होत असते, आहे की नाही. आणि त्यामध्ये कुठलाही यांत्रिकपणा नसतो, त्यामध्ये वरवरची भावना नसते, तर ती भावना हृदयातून निघत असते. आणि अशा या हृदयातून ज्या भावना निघतात, त्या भावनेतून खरोखरच आपण अधिकाधिक विकसित होत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं संयमित होऊन, स्थिर होऊन, शीलाचरण करून आपल्या आचरणातून लोकांच्या कल्याणाची कामना आपण केली पाहिजे. तर ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या ठिकाणी 20 मिनिटं झालेले आहेत. हे तर जे आपण काही सर्वांनी भोजनाचे शांतपणे गुण मला ऐकून घेतलं, सांगितलेले त्याबद्दल आहेत, आपलं ते सर्वांचं खूप खूप भोजनाचे गुण पुण्यानुमोदन सुद्धा करतो. या पद्धतीनं इथेच आपण थांबतो. नमो बुद्धाय. जय ग्रहण हिंद. करून आपला अधिकाधिक विकास आपल्याला साधता आला पाहिजे. तर अत्यंत महत्त्वाच्या शिकवणी या विविध प्राण्यांचे किंवा औषधाचे किंवा भोजनाचे किंवा शेताचे, तर हे गुण या ठिकाणी सांगून आपल्या चित्ताला आपण कसं विकसित केलं पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाची अशी शिकवण आपल्याला या मिलिंद प्रश्नाच्या माध्यमातून, या वेगवेगळ्या लोकांच्या गुणांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळत आहे. तर खरोखरच आपण हे सगळं ग्रहण केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाला एक योग्य गती प्राप्त करून दिली पाहिजे. तर हा सुंदर बोध आपल्याला या सर्व प्रकरणातून प्राप्त होत आहे. अर्थातच आपण तो ग्रहण करत आहोत, आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तो आचरणात आणून जेवढ्या जेवढ्या प्रमाणामध्ये आपण आचरणात आणतो, तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये त्याचे जे लाभ आहे, त्यापासून होणारी जी प्राप्ती आहे, जे सुख आहे, जे समाधान आहे ना, तर ते तेवढ्या तेवढ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांना अनुभवायला मिळत आहे. अर्थातच प्रत्येकाची चेतना एका विविध वेगवेगळ्या पातळीवर आहे. प्रत्येक माणूस आपल्या वेगवेगळ्या त्याच्यावर झालेल्या संस्काराचा तो पुतळा आहे. आणि म्हणून कोणावर चांगले संस्कार जास्त झालेले असेल, तर कोणावर वाईट संस्कार जास्त झालेले आहे. कुठल्या वातावरणामध्ये आपण राहतो, त्या वातावरणाचा सुद्धा एक परिणाम आपल्यावर होत असतो. आणि त्या परिणामामध्ये आपण एक प्रकारे आपल्या परिसरामध्ये जर चांगली परिस्थिती नसेल, तर त्या वाईट परिस्थितीचा सुद्धा आपल्या मुलाबाळांवर परिणाम होत असतो आणि तसा त्यांच्यावर संस्कार होत असतो. तर म्हणूनच म्हटलेलं आहे बुद्धांनी की आपण योग्य ठिकाणी वास्तव्य केलं पाहिजे, अनुकूल ठिकाणी वास्तव्य केलं पाहिजे. आपल्या चित्ताला आपण कुशल कर्म करण्यामध्ये रममाण केलं पाहिजे. तर महामंगल गाथेमध्ये खूप साऱ्या बाबी आपल्याला आलेल्या आहेत, त्यावर आपण कधी गंभीरपणे विचार करत नाही. आणि म्हणून मग आपला तसा स्वभाव असल्यामुळे, तसे संस्कार असल्यामुळे खूपदा लोक ऐकतात, पण मग काय होते, नडे फुंकले सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. संस्काराचा हा एवढा दुष्परिणाम आहे की तो आपल्या स्वभावानंच वागतो. 100दा त्याला एक गोष्ट जरी सांगितली तरी मात्र त्याच्यावर तेवढा परिणाम पडत नाही, कारण त्याच्यावर झालेले संस्कार हे दगडासारखे असतात. आणि म्हणून आपण असे लोक बघतो की इतकं समजावून सांगितल्यानंतर, वारंवार तो ही गोष्ट ऐकल्यानंतर सुद्धा, किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा असं अनेक लोकांच्या घरामध्ये पाहायला मिळते की 4 लोक खूप चांगलं म्हणजे वागतात, चांगल्या संस्कारानं वागतात, परंतु त्याच कुटुंबामध्ये राहणारा एखादा व्यक्ती, त्याच्यावर इतके जबरदस्त संस्कार झालेले असतात की त्याचा स्वभावच बदलत नाही, आहे का नाही. आणि म्हणून आपण अनेकदा म्हणतो की काय दगड माणूस आहे हा, म्हणजे याच्यावर कुठल्याच काही गोष्टीचा परिणाम होत नाही, कुठल्याच चांगल्या गोष्टीचा परिणाम होत नाही. ते हे का, तर याच्या अगोदर आपण जे बघितलं, संस्कार हा संस्काराचा भाग आहे. त्या संस्कारामुळे आपला जो स्वभाव बनलेला आहे, त्या स्वभावाचा तो भाग आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की आपण काही ना काही पुण्यकर्म केलेलं असेल, आणि हे पुण्यकर्म जे आता करत आहोत, भविष्यामध्ये याचा लाभ तर होणारच आहे, परंतु आता जे काही आपण या धम्ममार्गाचा लाभ घेत आहोत, निश्चितपणे याच्या पाठीमागे
आपल्या भूतकाळामध्ये काही ना काही आपण पुण्यकर्म केलेलेच आहे आणि त्या पुण्यकर्माचा परिपाक म्हणून आज आपण या एका चांगल्या वातावरणामध्ये आहोत. एक विधायक वातावरण आपल्याला लाभलेलं आहे. निश्चितपणे याच्या पाठीमागे आपलं काही ना काही पुण्य दडलेलं आहे. विनाकारणच कोणत्याही गोष्टी घडत नसतात आणि म्हणून हे पुण्यकर्म अधिकाधिक वाढवले पाहिजे. आपण आपल्या भविष्यामध्ये अशाच पद्धतीची गती आपल्याला लाभण्यासाठी आपल्याला अधिकाधिक पुण्याचा संचय केला पाहिजे. बुद्ध आपल्याला तेच सांगतात आहे ना, पुण्याचा संचय करावा असं जेव्हा बुद्ध आपल्याला सांगतात त्यावेळेस आत्ता वर्तमानामध्ये या क्षणामध्ये आपल्याला ते पुण्यकर्म करता आले पाहिजे आणि जेवढे जेवढे पुण्याचा संचय आपण करू तेवढ्याच आपलं भविष्य सुधरत जाईल. आपल्या भविष्यामध्ये निश्चितपणे त्याचा लाभ होईल. आहे की नाही? होणार की नाही होणार ना? आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण पैसे बँकेमध्ये पैसे जमा करतो, कशासाठी जमा करतो? रोज खा आणि जे आहे ते सारून टाका असं आपण करतो का? जे काही मिळकत आपण प्राप्त करतो त्यातला एक विशिष्ट भाग आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपण खर्च करतो आणि त्यातला काही भाग आपण बँकेमध्ये जमा करतो, फिक्स डिपॉझिट जमा करतो. कशासाठी? तर भविष्यामध्ये असा प्रसंग आला, त्या प्रसंगामध्ये आपल्याला हा पैसा नक्की आपल्याला कामी येईल आणि तो निश्चितपणे आपल्याला त्या प्रसंगामध्ये कामी येतो. जीवनामध्ये पुण्यकर्मच नसतील, पुण्यकर्माचा साठा आपल्याकडे कमवून आपण ठेवला नसेल तर मग आपल्याला वर्तमान काळामध्ये जे दुःख भोगावं लागते त्यावेळेस पुण्यकर्म कुठे आहेत आपल्याकडे? म्हणून तर आपण दुःख भोगतो. आणि म्हणून पुण्यकर्माचा साठा करणे हे भगवान बुद्धानं उत्तम मंगल आहे असं जे सांगितलं आहे. तर आता आपल्याला जे प्राप्त होत आहे ते आपण भूतकाळामध्ये जे पुण्यकर्म केलेले आहे त्याच्या आधारावर आपल्याला प्राप्त होत आहे आणि पुढे जे प्राप्त होईल त्या वर्तमान काळामध्ये जे पुण्यकर्म आपण करणार आहोत त्या आधारावर आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून सातत्यानं आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, पुण्याचा संचय केलं पाहिजे. आपल्या चित्ताला आपण सतत कुशल कर्म करण्यामध्ये रममाण ठेवलं पाहिजे, त्याला गुंतवून ठेवलं पाहिजे. या चित्ताला तुम्ही कुशल कर्म करण्यामध्ये गुंतवून ठेवलं नाही तर हे मन वढाय नाही का तिकडेच धावते मग. कारण त्या सगळ्या अकुशल बाबी आपल्या चित्तामध्ये सामावून आहेत आणि जेव्हा तुम्ही एकांतामध्ये असता त्या एकांतामध्ये अशा अनेक अकुशल ज्या बाबी आहेत, अकुशल जे विचार आहे ते चित्तामध्ये वर येत असतात आणि आपण जर अजागृतीच्या अवस्थेमध्ये असू तर त्या अकुशल विचारांमध्ये आपण वाहत जात असतो आणि मग आपण अकुशल कर्म आपल्या हातून घडत असते. म्हणून आपल्या हातून अकुशलच कर्म घडलं नाही पाहिजे याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या चित्ताला आपण गुंतवून ठेवलं पाहिजे. कशामध्ये? पुण्याचा संचय करण्यामध्ये, कुशल विचारांमध्ये आपल्या चित्ताला आपण गुंतवून ठेवलं पाहिजे आणि ही गुंतवणूक किंवा हे पुण्यकर्म आपल्या जीवनाला निश्चितपणे एक चांगली गती प्रदान करण्यासाठी है ना, एक मिळकत म्हणून नाही का, एक ठेवा म्हणून आपल्या कामी येणार आहे. तर हा ठेवा आपण निश्चितपणे संग्रह केला पाहिजे नाही का, तो ठेवा आपण निश्चितपणे करून ठेवला पाहिजे, पुण्यकर्माचा साठा आपण केला पाहिजे. तर या पद्धतीनं हे सगळ्या बाबी आपण या ठिकाणी ग्रहण केल्या पाहिजे. आपण सर्वांनी या दोनही प्रकरणाच्या अनुषंगाने जे काही मला सांगता आलं ते मी आपणा सर्वांच्या समोर ठेवलं. आपण शांतपणे ग्रहण केलं त्याबद्दल खूप खूप पुण्यानुमोदन. याच ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.